मसाल्यांमध्ये ना सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती लाल तिखटची. आणि लाल तिखटच जर चांगलं नसेल ना, किंवा ते चवीलाही नसेल किंवा त्याचा रंग गडद जर नसेल ना, तर लाल तिखट केल्याचा काही उपयोग होत नाही. तर नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे घरातच लाल तिखट कसं करायचं, त्याचा रंग गडद कसा करायचा, मिरच्या कुठल्या वापरायच्या आणि वर्षभर टिकण्यासाठी त्यामध्ये काय ॲड करायचं आहे हे पण आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे ना व्हिडिओज कुणीही स्किप करू नका. आणि हे ना मिक्सरवरतीच बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये, तर ते पण पहा तुम्ही, एकदम विकतच्यासारखं लाल तिखट झालेलं आहे. बिना केमिकलचं, बिना कुठल्याही प्रकारचा रंग न वापरता त्यामध्ये आपण रंग किती छान आला आहे हे बघू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आहे ना ह्या मिरच्या घेतलेल्या आहे, 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे. 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या इथं. त्यामध्ये ना बेडगी मिरची 250 ग्राम घेतली, 500 ग्राम ही शंखेश्वरी मिरची घेतली आणि 250 ग्राम परत ही तिखट होण्यासाठी ना लवंगी मिरची घेतली. लवंगी मिरचीने ना थोडंसं तिखट होतं आणि बेडगी आणि शंखेश्वरीने रंग छान येतो आणि चवीलाही छान लागतं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला दळत असताना ना थोडं थोडं मीठ घालायचं आहे त्यासोबत. मीठ घातलं ना मिरची पावडर जी आहे ना ती चांगली बारीक पण होते आणि खराब पण होत नाही. आणखी पुढं सांगते काय घालायचं आहे, तेल कधी घालायचं हे पण सांगते तुम्हाला. दळत असताना ना थोडंसं अर्धा पळी तेल घाला, जास्त काय घालू नका, म्हणजे ते पण आहे ना ठसका होऊ नये यासाठी घालायचं आहे. म्हणजे पोहे खायचे 1 चमचा घालायचं, जास्त काय तेल घालायचं नाही. म्हणजे जास्त जर तेल घातलं ना तर मिक्सरलाच मिरची पावडर जी आहे ना ती चिटकून बसेल, चाळणीतून खाली चाळल्या जाणार नाही. त्यामुळे तेल आहे ना कमी वापरा सुरुवातीला, पुढे तेल लागणारच आहे, पण आता सध्या तर आहे ना थोडंसं घाला, ठसका होऊ नये यासाठी घालावं लागतं. आणि चांगलं बारीक पण दळलं जातं. आता भांडं मोठं आहे ना त्यामुळे सुरुवातीला थोडेसे मी मिरच्या घातल्या, ते फुल भांडं, आणि ते थोडंसं बारीक झाल्यानंतर आता परत मिरच्या घालून आहे ना फिरून घ्यायचं मिक्सरला. बघू शकता तुम्ही इथं. तर अशा पद्धतीने बारीक झालं चांगलं. आणि आता चाळणीने ना चाळून घ्यायचं आहे. सोजीची चाळण असेल ना, सोजीची चाळणीनं चाळा किंवा डायरेक्ट पिठाच्या चाळणीनं चाळलं तरी चालेल. पिठाच्या चाळणीनं चाळायच्या आधी काय करायचं आहे, चाळणी ना स्वच्छ धुवून वाळत घालायची आहे. कारण खरगटं वगैरे असलं तर लगेच मिरची पावडर खराब होते. त्यामुळे ना चाळणी स्वच्छ धुवून वाळून घ्यायची आहे. सगळीच आता अशा पद्धतीने मिरची तयार करून घेऊ. थोडं थोडं मीठ घालायचं आहे. मिठाने मिरची चांगली दळल्या जाते आणि खराब पण होत नाही. त्यामुळं प्रत्येक वेळेस आहे ना मिरची दळत असताना खडे मीठ घालायचं किंवा बारीक मीठ घाला, कुठलंही घाला, तुमच्याकडं जे असेल ते तुम्ही मीठ घाला. तुम्हाला जर धने घालायचे असेल ना तर धने पण घातले तर चालेल. धने भाजायचे, थंड करायचे आणि मिरची वाटताना दळताना त्याच्यामध्ये घालायचे, किंवा जिरे घालायचे असेल तर जिरे पण घालू शकता. पण आमच्याकडं काहीही घालत नाही, जिरे नाही आणि धने नाही, फक्त आहे ना तेल आणि मीठ वापरतात मिरची पावडर तयार करत असताना. तर इथं सगळी मिरची पावडर तयार करून घेऊ. 1 किलो मिरची पावडर आहे आता. तर 1 किलो मिरची पावडरसाठी ना तेल किती वापरायचं ते सांगते. तर 1.5 कप तेल वापरायचं आहे. 1.5 कप हे भरपूर होऊन जातं. तेल मी काय केलं, गरम करून आहे ना एकदम थंड केलं आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट टाकलं तरी चालेल गरम न करता. आणि रंग येण्यासाठी ना मिरची वाळत घालताना ना जास्त वेळ मिरची वाळवायची नाही आणि मिरचीला थोडंसं तेल लावून वाळवायची. आणि शंखेश्वरी बेडगी मिरची ही वापरायची म्हणजे वापरायची. बेडगी मिरचीने ना रंग खूप छान येतो मिरची पावडरचा. भाजीचा जी तरी असते ना ती खूप छान येते. त्यामुळे ना बेडगी मिरची थोडी तरी वापरायची मिरची पावडर तयार करत असताना. तर आता इथं तेल सगळं थंड झालं आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, कॅरी बॅग घ्यायचं आहे 2 आणि कॅरी बॅगनी मस्त सगळं जे तेल आहे ना मिरची पावडरमध्ये टाकलेलं ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने तर काय होणार नाही, कारण त्यामध्ये जे गोळे आहे ना ते तसेच राहतात. त्यामुळे ना कॅरी बॅगचा वापर करायचा. आणि जर तुम्हाला मिरची पावडर लवकर काढलं ना तर तुम्ही कपडे धुवायच्या आधी किंवा भांडे घासायच्या आधी जर काढली ना तर तुम्ही डायरेक्ट हाताने पण करू शकता. म्हणजे भांड्याने किंवा आपले कपडे धुतल्याने जे हात आहे तिखट ते निघून जातात. त्यामुळं जर तुम्हाला पिशव्या नसेल घालायचे कॅरी बॅग तर नाही घातलं तरी चालेल.
पण इथं मी आता 2 कॅरीबॅगच्या पिशव्या घेतल्या आणि सगळं जे ते मिरची पावडरमध्ये तेल घातलं आहे का ते सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने जे गोळे झाले का ते सगळे फोडून घ्यायचे. तर जसं जसं तेल मिक्स होतं आहे तसं तसं रंग बघू शकता तुम्ही किती गडद रंग येतो आहे. आता कशाचाच वापर नाही केला याच्यामध्ये, फक्त तेलाचा आणि मिठाचा वापर केला. एकदम विकतच्यासारखं लाल तिखट आलं आहे. आणि तुम्हाला मी याच्या आधी शेवग्याच्या शेंगाचा जो व्हिडिओ टाकला आहे का ह्याच मसाल्यामध्ये भाजी केली होती, ह्याच लाल तिखटमध्ये एकदम रंग खूप छान आला होता गडद. तरी जी आहे ना ती तरी खूप छान येते. तर इथं आपली सगळी आता मिरची पावडर तयार झाली तेल मिक्स करून. आणि तुम्ही बघू शकता फायनली आपली मिरची पावडर घरच्या घरी तयार झाली. आणि रंग पहा किती सुरेख रंग आला आहे. विकतच्या मिरची पावडरला पण मागं टाकल. आणि टेस्ट तर विचारूच नका, एवढी छान टेस्ट झाली आहे. कारण त्यामध्ये बेडगी मिरची आणि शंकेश्वरी मिरची जी मिक्स केली ना त्यामुळं टेस्ट खूप छान येते. आणि एका आता काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे, थंड होऊ द्यायचं आणि काचेच्या बरणीत भरून ठेवायचं म्हणजे वर्षभरासाठी ना अजिबात खराब होणार नाही. आणि खराब होऊ नये यासाठी शेवटी बरणी भरल्यानंतर ना पुढे सांगतेच, जेणेकरून आपलं जे तिखट आहे ना 1 किंवा 2 वर्ष आरामशीर टिकेल. आणि आता काचेची बरणी माझी ना धुवून वाळत ठेवलेली, त्यामुळे मी सध्या तर आहे ना प्लॅस्टिकच्या बरणीमध्येच भरलं आहे. त्यानंतर मी काचेच्या बरणीत भरणार आहे. तर बघा छान असं आता भरून घ्यायचं आहे. आता हे 1 किलोचं आहे ना बरोबर 3 ते 4 जणांसाठी ना वर्षभर आरामशीर जातं. आणि रंग बघू शकता तुम्ही खूप छान रंग आला आहे. विकतच्या लाल तिखटला पण मागं टाकला असा रंग आला. आणि तो रंग कशामुळं आला तर आपण जे तेल घातलं आहे ना त्यामुळं आला आहे. मिरच्या तर आहेच आहे पण तेलाने पण खूप छान रंग येतो. तर सगळं आता इथं भरून झालं आहे. तर लाल तिखट सगळं भरून घेतलं. आता लागणार आहे हिंग. हिंग घातल्याने ना लाल तिखट हे 1 ते 2 वर्ष टिकतं. बघू शकता इथं मी हिंग घालून आहे ना असं तो मध्यमत दाबून ठेवला आहे, म्हणजे झाकून ठेवला आहे मिरची पूडच्या. तर इथं सगळी मिरची पूड तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.